आज राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे नाशिक दौऱ्यावरती आहेत। नाशिक महापालिका निवडणुकीसाठी हे दोन्ही नेते एकत्रित सभा जी आहे ते आज नाशिकमध्ये घेणार आहेत। नाशिकच्या याच अनंत कानेरे मैदानावरती राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची तोफ आज धडकणार आहे। संपूर्ण जी सभेची तयारी आहे ते पूर्ण झाल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। नाशिकमध्ये मनसे आणि शिवसेना ठाकरे गट हे दोघंही एकत्र येऊन हे निवडणूक हे लढवत आहेत आणि दोघांची संयुक्त सभा आज नाशिकमध्ये होईल आणि त्याचीच व्यवस्था जी आहे ते संपूर्णपणे हे झाल्याचं आपल्याला बघायला मिळते। नाशिकचं अनंत कानेरे मैदान एक मोठं मैदान आहे आणि याच मैदानावरती राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची संयुक्त सभा आज नाशिकमध्ये होईल। हे दोन्ही नेत्यांची पहिली सभा आज नाशिकमध्ये जे होणार असल्याने खूप मोठ्या प्रमाणात तयारी जी आहे ती करण्यात आलेली आहे। मोठी गर्दी या संपूर्ण सभेला होईल अशा पद्धतीचा अंदाज व्यक्त केला जातोय। नाशिक महापालिकेसाठी खरं तर भाजपने मोठी ताकद लावलेली आहे। आगामी कुंभमेळ्याच्या अनुषंगाने नाशिक महापालिका ताब्यात मिळवण्यासाठी विशेष करून भाजपने खूप मोठी ताकद लावल्याचं आपल्याला बघायला मिळतोय। गिरीश महाजन गेल्या 2-3 दिवसांपासून नाशिकमध्ये तळ ठोकून आहेत आणि त्या सगळ्या अनुषंगाने आज राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची सभा नाशिकमध्ये होईल आणि त्याची तयारी जी आहे आपण या मैदानावरती बघतोय संपूर्णपणे हे झालेली आहे। मागच्या काही दिवसांपासून जे राजकारण नाशिकमध्ये झालेलं आहे त्या सगळ्या मुद्द्यावरती राज ठाकरे उद्धव ठाकरे काय एकूणच भाषण करतात हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। मनसे आणि शिवसेना हे दोघंही नाशिकमध्ये एकत्रित निवडणूक हे लढवत आहेत, त्यामुळे नाशिक महापालिका मिळवण्यासाठी हे दोन्ही नेते आज जे आहे ते सभा हे नाशिकमध्ये हे घेणार आहेत। खरं तर काही वर्षांपूर्वी मनसेची सुद्धा मोठी ताकद नाशिकमध्ये होती, तीच ताकद पुन्हा एकदा मिळवण्यासाठी आज राज ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष लागणार आहे आणि त्याची तयारी जी आहे संपूर्ण सभेची तयारी हे नाशिकमध्ये झाल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। त्यामुळे राज ठाकरे उद्धव ठाकरे आज काय भाषण करतात हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। किरण गोटूर, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक।